आज आमच्या घरी पाहुणे आले होते आणि त्यात सासूबाई पण होत्या. आलेल्याच असं एक सुंदर दृश्य मनाला भावून गेलं. आजी आणि नातवंडाचं गोड प्रेम. नंतर चहा-पाणी झालं आणि आज आम्हाला खरेदीला जायचं होतं म्हणून तिकडे निघालो. म्हणजे 2 दिवसाला आमच्या माईचं गोड जेवण आहे आणि त्यासाठी बस्ता घ्यायचा होता. त्या दिवशी लेकीबाईला साड्या आणि लुगडे घेत असतात, तर त्याचीच खरेदी होती आणि सामान जास्त घ्यायचं होतं त्याच्यामुळे होलसेल दुकानातच जायचं होतं आणि किरण टेक्सटाईल म्हणून वजिराबाद नांदेडला एक दुकान आहे. तिथं आमचे पाहुणे आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या ओळखीनेच आम्ही तिथे गेलो आणि त्या भाऊने खरंच खूप छान मार्गदर्शन केलं. आणि माझ्या अनुभवानुसार सांगायचं तर हे एकदम बेस्ट दुकान आहे. मग आम्ही साड्या पाहिल्या आणि जवळपास आम्हाला 60-70 साड्यांची गरज होती. सगळं सामान घेतलं म्हणजे त्याच्यात लुगडे, दस्त्या, फिस्सा सगळं घेतलं आणि त्यांनी सगळं आम्हाला पूर्ण एकत्र बांधून दिलं. पाहुण्याने ऑटो करून गावाकडून आले होते त्याच्यामुळे थेट ते गावाकडेच गेले. इकडं आलं तर थंडीचे दिवस आहेत आणि जाताना थंडी वाजते, उशीर होते म्हणून ते थेट गावाकडे निघाले आणि आम्ही घरी आलो. घरी आल्यावर मुलांना भूक लागली होती म्हणून त्यांच्यासाठी गोड शिरा केला आणि आमच्यासाठी पटापट मेथ्याचा शिरा केला आणि खरं सांगायचं तर संध्याकाळी लहान मुलांना कशातही आनंद शोधत असतात, तर इथे बघा मुलांना जेवायचं ताट मांडलं होतं आणि त्याच्यामध्ये वरणाचा एक थेंब सांडला होता आणि त्याच्यात मोहरी आणि जिरे पडले होते. तर त्या थेंबामध्ये त्यांना स्माइलीचं प्रतिबिंब दिसलं आणि ते बघून ते खूप खुश झाले. आपण मोठी माणसं असे छोट्या गोष्टीकडे लक्ष देतच नाही, पण मुलं मात्र छोट्या गोष्टीमधून मनापासून एन्जॉय करतात. म्हणूनच म्हणतात ना, लहानपणात एका देवा मुंगी साखरेचा रेवा. तेच मला अनुभवायला भेटलं. तर आजचा ब्लॉग इथंच संपवते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.